गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठी नववर्षाच्या स्वागताची लगबग सध्या सगळीकडे सुरू आहे। पाडव्यानिमित्त सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे, तर गिरगावच्या फडके मंदिरामध्ये नववर्षाच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे। ठाण्यात देखील मराठी नववर्षाची जय्यत तयारी करण्यात येते आहे। पाडव्यानिमित्त दादरच्या फुल बाजारात देखील मोठ्या प्रमाणावरती फुलांची आवक झाली आहे, त्यामुळे राज्यात मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत केलं जात असल्याचं चित्र बघायला मिळतंय। मुंबई ठाण्यामध्ये कसा हा उत्साह गुढीपाडव्याचा आणि नवीन वर्षाचा बघायला मिळतोय। दादरहून आमचा प्रतिनिधी गुरु आपल्यासोबत असेल, ठाण्यामधून अक्षय भाटकर तर गिरगावमधून अश्विन बापट आपल्याला माहिती देईल। सुरुवातीला ठाण्याला जाऊयात। अक्षय, तिथं पालखी सुरू झाली असं ऐकायला मिळतंय, कसा उत्साह ठाण्यात आज बघायला मिळतोय? नक्कीच पालखी सुरू झाली। कोपिनेश्वर मंदिराची पालखी अतिशय महत्त्वाची असते, कारण की ही पालखी सुरू झाल्याच्या नंतरच संपूर्ण ठाण्यामध्ये ज्या काही पालख्या निघतात किंवा जे काही शोभायात्रा निघते त्या शोभायात्रेला सुरुवात होते। आणि सध्या ही पालखी सुरू झालेली कोपिनेश्वर मंदिरातून आणि नुकतेच ठाण्याचे पालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, जे ही पालखी स्वतः घेऊन जातात। अनेक सर्व पक्ष एकत्र येतात ही पालखी नेण्यासाठी आणि आता ही कोपिनेश्वर मंदिराची पालखी जी आहे ती कोपिनेश्वर मंदिरातून निघालेली आहे आणि ती पूर्ण आता ठाण्याला दक्षिणा घालेल असं आपण बोलू शकतो। या पालखीच्या मागेच अनेक चित्ररथ असतील। यावर्षी या पालखीचं जवळजवळ हे 16वं वर्ष आहे आणि या 16व्या वर्षामध्ये कोपिनेश्वर मंदिराच्या पालखीने पदार्पण केलंय, त्यामुळे नक्कीच एक वेगळा उत्साह आहे। सकाळपासूनच सगळेजण या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्यांना नक्कीच पालकमंत्री आहे, ते बोलते की सध्या पालखीमध्ये आपण जाऊया। नक्कीच संपूर्ण जे ठाणं आहे ते संपूर्ण ठाणं सध्या सजलेलं आहे, कारण की आज दिवसभर या पालखीचा आणि या शोभायात्रेचा उत्साह ठाणेकरांमध्ये असतो। 16वं वर्ष यावर्षी आणि जवळजवळ 100हून जास्त चित्ररथ सहभागी होणार आहेत आणि लोकांचा तर जो उत्साह आहे त्याला कुठेही पारावर उरलेला नाहीये। दिवसभर असाच लोकांचा उत्साह सुरू राहणार आहे। नक्कीच अक्षय, तू आपल्यासोबत राहाच। अश्विन बापट गिरगावमध्ये आहे, जिथे पारंपरिक जो गुढीपाडवा महोत्सव आहे तो बघायला मिळतो। अश्विन, सध्या कसा उत्साह आहे गिरगावमध्ये? रेश्मा, सगळ्यात सुरुवातीला आपण आपल्या प्रेक्षकांना गिरगावकरांच्या वतीने शुभेच्छा देऊया नवीन वर्षाच्या आणि तुम्हाला सगळ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा। जसं तू म्हणालीस की पारंपरिक वेशभूषेत इकडे गिरगावकर आता काही वेळातच या यात्रेला सुरुवात करतील। आता मी जिकडे उभा आहे तिकडूनच या यात्रेची सुरुवात होत असते। फडके गणपती मंदिर आपल्या मागे आहे आणि इथूनच या यात्रेची सुरुवात होत असते। या यात्रेबद्दल अधिक सांगण्यासाठी आपल्यासोबत यात्रेचे आयोजकांचे सदस्य श्रीधर आगरकर आहेत। श्रीधर, यावेळेच्या यात्रेचं काय वैशिष्ट्य असणार आहे? दरवर्षीप्रमाणे म्हणजे आपल्या ह्या यात्रेचं यावर्षी 15वं वर्ष आहे। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गेली 15 वर्ष यात्रा आयोजित करते। दरवर्षीप्रमाणे सुरुवातीला प्रसिद्ध मूर्तिकार माधुस्कर यांचा वैभव संपन्न गणेश असेल, त्याच्यामागे सुमारे 100 महिलांचं आदिशक्ती पथक, दुचाकीस्वार महिलांचं आदिशक्ती पथक आणि तेवढ्याच युवकांचं युवा शक्ती पथक असेल। आपला एक इकडे आपल्याला करे पठारचा राजा श्री क्षेत्र जेजुरीचा एक देखावा प्रसिद्ध दिग्दर्शक तुषार कोळी यांनी केलाय, तो आपल्याला इथे बघायला मिळेल। यात्रेची दरवर्षी एक संकल्पना असते की मागच्या वर्षी स्त्री शक्ती अपरंपार अशी होती, यावर्षी परंपरा ही शौर्याची, ऐक्याची, नवतेजाची अशी यात्रेची संकल्पना आहे आणि त्यावर आधारित विविध चित्ररथ यात्रेत सहभागी होतात। काय नेमकं यावेळची ही शौर्य संकल्पना घेण्यामागची काय नेमकी तुमची सगळ्यांची जी होती ती आयडिया होती किंवा काय त्याच्या मागे धोरण होतं? यावेळची संकल्पना निवडताना आम्ही यावेळी स्वतः न निवडता आम्ही मंडळांकडे गेलो, जी दरवर्षी सहभागी होतात यात्रेत, की तुम्हाला काय यावर्षी संकल्पना हवी आहे। तर मंडळांकडून असं इनपुट आलं की शौर्यगाथा ही संकल्पना खूप चांगली आहे, नुकताच सर्जिकल स्ट्राईक झाला होता त्यामुळे ती खूप अपिलिंग होती। यावर्षी शौर्यगाथेच्या अनुषंगाने आपण इको फ्रेंडली मूर्ती बनवतो, तर बाजी प्रभू देशपांडे यांची 22 फुटी उंच इको फ्रेंडली मूर्ती आपण बनवलेली आहे। करे पठारचा राजा मगाशी म्हटलंच तसं जय मल्हारचा रथ आहेच, त्याचप्रमाणे सुभाषचंद्र बोस यांचा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा यावर एक चित्ररथ आहे। हिरकणीची शौर्यगाथा, आपल्या इस्रोने जे 104 उपग्रह अवकाशात सोडले ते सुद्धा एक प्रकारचं शौर्यच आहे। विविध क्षेत्रात शौर्य गाजवलेले जे चित्ररथ आहेत ते यात्रेत सहभागी होतात। यावर्षी आपल्याकडे 6 ढोल पथक आहेत। दरवर्षीप्रमाणे गिरगाव ध्वज पथक हे 1000 त्यांच्या युवक युवतींसोबत सहभागी होतच आहे। गिरगावातील नावाजलेलं
गिरगावातील नावाजलेलं गजर ढोल पथक सुद्धा आहे. त्याचप्रमाणे स्वामी, श्री, असे अनेक विघ्नेश्वर. श्रीधर सांगतोय की शौर्य ही संकल्पना घेऊन ही स्वागत यात्रा पुढे जाणार आहे. फडके गणपती मंदिर, त्याच्यानंतर प्रार्थना समाज, गिरगाव नाका आणि त्याच्यानंतर प्रिन्सेस स्ट्रीट असा या यात्रेचा जो आहे तो मार्ग असणार आहे. रेश्मा, निश्चित अश्विन, तू आपल्यासोबत राहास. दादरला जाऊयात, कारण गुरुप्रसाद जाधव आमचा प्रतिनिधी आहे, तो नटून थटून आता दादरमध्ये पोहोचलेला आहे. गुरु, तुला सांगावं असं वाटतं की पेशवाई थाट तुझा चांगला दिसतोय, ती पगडी देखील सुंदर दिसतीये तुला. अशाच पद्धतीनं संपूर्ण दादर हे असंच मराठी पारंपरिक वातावरणात न्हावून निघालंय. कसं चित्र आहे दादरमध्ये? अर्थात सगळ्यात आधी धन्यवाद, थँक्यू म्हणत नाही, मराठी नवीन वर्ष आहे म्हणून. बरं, आपण दादरमध्ये आहोत. अश्विनला ऐकलं, अक्षयला ऐकलं, ते सगळे वर्णन करतायत ज्या पद्धतीनं पाडव्याचा अगदी चैतन्यमय वातावरण आहे. चैत्रातली पहिली पहाट आहे. पण इथे जर तू म्हणशील तर तिथे ते लोक म्हणतात की सजावट झालेली आहे तिथे, पण इथे सजावटीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी नेण्यासाठी म्हणून इथे लोक आलेली आहेत. अगदी पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे. दादरचं मार्केट म्हणजे ते नेहमी अगदी गजबजलेलं असतं आणि सणवार असेल आणि त्यातूनही पाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, तर या दिवशी गर्दी होणार नाही तरच नवल. आपल्याबरोबर काही लोक आहेत जी मुंबईच्या अगदी कानाकोपऱ्यातून इथे आलेली आहेत. आपल्याबरोबर सुमनताई आहेत. योगायोग बघा, फुल मार्केट आणि सुमनताई आपल्याबरोबर आहेत. त्या फुलं नेण्यासाठी आलेल्या आहेत. कुठून आलात? आणि बोरोलीवरून आली आहे. मी बोरोलीवरून आली आहे. हो. किती वाजता आलात आणि आज काय काय खरेदी केली? मी सकाळी 6 वाजता आली. अजून फुलं घेतलेत. आता मी पुढे फुल मार्केटला जाणार आहे फुलं घ्यायला. आणि आज काय वेगळं घेतलंय का त्या वेगळं सगळं वेगळं घ्यावं लागतं. आम्हाला डेकोरेशन पण करावं लागतं ना. कुठे काय ऑर्डर असेल तर घ्यावी लागते ना. नाहीतर नेहमीच आमचा हा धंदा असतो तसा असतो, नेहमीच असता. आज 15 वर्ष आमचा हा धंदा आहे. नेहमी येते सकाळची मी इथे. तुम्ही लालबागवरनं आला इथे फुलं घेण्यासाठी? माझं नाव हरीश आहे. मी लालबागवरून आलेलो आहे आणि सर्वाधिक सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. जसं की या फुल मार्केटमध्ये आपण नेहमीच सर्व फुलांसाठी येतो, पण आज स्पेसिफिक जसं की कडुलिंबाचा पाला आणि आंब्याचे टाळ ह्या घेण्यासाठी जास्त करून गर्दी असते, कारण तो सर्वांना गुढीला लावण्यासारखी ह्या दोन्ही गोष्टी आवश्यकता असतात. निश्चितच आपण बघितलं की मुंबईच्या वेगवेगळ्या भागातनं लोक आलेली आहेत इथे फुल मार्केटमध्ये. आणि आज विशेष म्हणजे आपल्याला झेंडूची फुलं इथे नेहमीच दिसतात. झेंडूची फुलं आपण विविध आपल्या सणांना वापरतोच, पण आज कडुलिंबाचा पाला घेण्यासाठी सुद्धा लोक इथे गर्दी करताना दिसतात आणि त्यानिमित्तानं फुल मार्केटमध्ये कडुलिंबाचा पालाही दिसतोय. रेश्मा, निश्चित गुरु आणि अश्विन आणि अक्षय आपल्याला ठाणे आणि गिरगावमधून सगळी माहिती देत होते. हा जल्लोष सगळा टिपत होते. दिवसभर तुम्ही असा हा जल्लोष टिपत राहा आणि माझ्याच्या प्रेक्षकांना दाखवत राहा. तुर्तास धन्यवाद तिघांनाही तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल.